नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुनील जाधव इंग्लिशच्या क्लासेसच्या या यूट्यूब चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे। आपण बेसिकची लेक्चर सिरीज सुरू केली होती। यावरती पाठीमागे जे पहिलं लेक्चर होतं त्यामध्ये आपण पार्ट ऑफ स्पीचच्या जेवढे 8 पार्ट ऑफ स्पीच होते त्याची ओळख करून घेतली होती आणि ते पार्ट ऑफ स्पीच वाक्याच्या सेंटेन्समध्ये सेंटेन्स स्ट्रक्चरला थोडंसं समजून घ्यायचा प्रयत्न केला होता आणि सेंटेन्स स्ट्रक्चरमध्ये ते पार्ट ऑफ स्पीचची पोझिशन आपण इथं बघितली होती। आता एक एक पार्ट ऑफ स्पीच काय करायचा या लेक्चरपासून आपल्याला कव्हर करत जायचं आहे, म्हणजे त्याला पूर्णपणे समजून घ्यायचं आहे, लक्षात घ्या। मग आता पहिला पार्ट ऑफ स्पीच असणार आहे आपल्या इथं नाऊन, आणि नाऊन बद्दलची जी काही डिटेल माहिती असणार आहे त्याची जी काही 4-5 प्रकार पडतील त्या 5 प्रकाराबद्दलचे काही बेसिक रूल असतील ते सगळ्या बेसिक माहिती आपल्याला काय करायची इथं कव्हर करायची आहे। तर नाऊन बघा, नाऊनची डेफिनेशन काय असते ते लक्षात घ्यायचं आहे। नाऊनची डेफिनेशन असते या ठिकाणी नेम ऑफ एनीथिंग्स, नेम ऑफ एनीथिंग्स ही पूर्णतः डेफिनेशन नाही आहे, आपण समजून घ्यायसाठी फक्त अशी डेफिनेशन लक्षात ठेवायची आहे की नाऊनची डेफिनेशन इथं नेम ऑफ एनीथिंग अशीच लक्षात घ्या। मग आता एनीथिंग मध्ये काय येऊ शकतं लक्षात घ्या। एनीथिंग मध्ये लक्षात घ्यायचं आहे इथं कोणाला दिलेलं नाव असणार आहे तर पर्सन्स, एनीथिंग मध्ये येईल या ठिकाणी पर्सन्स। त्यानंतर या ठिकाणी प्लेसेस म्हणजे स्थळांना दिलेलं नाव असं येऊ शकतं, आणि थिंग्स म्हणजे इतर काही गोष्टी असतील त्यांना दिलेलं जे नाव असतं त्यालाच म्हटलं असतं या ठिकाणी नाऊन। म्हणजे नाऊनची डेफिनेशन कशी होती लक्षात घ्यायचं आहे, नेम गिवन टू पर्सन्स, प्लेसेस ऑर थिंग्स यालाच म्हटलं असतं या ठिकाणी नाऊन। म्हणजे आपण समजून घेण्यासाठी लक्षात घ्या की या जगात अशी कोणतीही गोष्ट नाही की जिला नावच नाही, प्रत्येक गोष्ट असणारी तिला काही ना काही नाव दिल्या जातं। त्यामुळं नाऊनची डेफिनेशन काय असणार या ठिकाणी नेम ऑफ एनीथिंग, एनीथिंग म्हणजे सर्व काही जे काही असणार आहे या जगामध्ये त्या सर्वांना काय असणार आहे काही ना काही नाव दिलेलं असतं, म्हणून ही डेफिनेशन आपण इथं वापरली। आता एनीथिंग मध्ये काय येऊ शकतं मग ते लक्षात घ्यायचं आहे। एनीथिंग मध्ये येईल या ठिकाणी लिव्हिंग थिंग, एनीथिंग मध्ये काय येऊ शकतं तर लिव्हिंग थिंग म्हणजे सजीव गोष्टींना दिलेलं नाव, नॉन लिव्हिंग थिंग म्हणजेच निर्जीव वस्तूंना दिलेलं नाव, आणि ॲब्स्ट्रॅक्ट म्हणजेच लक्षात घ्यायचं आहे की हे सजीव आणि ह्या निर्जीव ज्या काही गोष्टी असतात यांच्या अंगी असणारे जे काही गुण असणारे त्यांना दिलेलं जे नाव असणारे त्यालाच ॲब्स्ट्रॅक्ट असं म्हटलं जात असतं, म्हणजेच त्याचा समावेशही नाऊनमध्येच केला जात असतो। आता लिव्हिंग थिंगमध्ये बघा बॉय, टायगर, मॅन, वुमन हे सर्वच काय आहेत या ठिकाणी लिव्हिंग थिंग्स आहेत, म्हणजे हे सजीव असणारे या ठिकाणी, आणि यांना दिलेलं जे नाव असतं त्याला पण आपण नाऊन म्हणू शकतो। नॉन लिव्हिंग थिंग लक्षात घ्यायचं आहे, इथं लक्षात घ्या टेबल, चेअर, बीच, रिव्हर ह्या सर्व निर्जीव गोष्टी आहेत, निर्जीव गोष्टींना दिलेलं जे नाव असतं त्यालाही आपण नाऊनच म्हणायचं आहे। आणि त्यांच्या अंगी असणारे म्हणजे या ठिकाणी लिव्हिंग थिंग आणि नॉन लिव्हिंग थिंग सजीवांच्या आणि निर्जीव गोष्टींच्या अंगी असणारा जो काही गुणधर्म असतो त्यालाच म्हटलं जात असतं या ठिकाणी ॲब्स्ट्रॅक्ट। म्हणजेच लक्षात घ्या ब्युटी, आयडिया, हॅपीनेस हे जे असणारे लक्षात घ्यायचं की सर्व काय आहेत या ठिकाणी ॲब्स्ट्रॅक्ट असणारे। अशा पद्धतीनं ही नाऊन ही कॉन्सेप्ट थोडीशी काय करायची तुम्हाला समजून घ्यायची, या ठिकाणी ओळख करून घ्यायची की नाऊन काय असणार आहे। ही या डेफिनेशनचीच काय असणार आहे या ठिकाणी आपण जी डेफिनेशन बघितली याची याचंच काय असणार आहे थोडंसं एक्सप्लेनेशन या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे। म्हणजे या गोष्टीवरून तुम्हाला एक गोष्ट समजली पाहिजे की नाऊन म्हणजेच काय की या जगामध्ये ज्या काही सजीव गोष्टी असतील, निर्जीव गोष्टी असतील आणि त्यांच्या अंगी असणारे जे काही गुण असणारे त्या सगळ्यांना दिलेलं जे नाम असतं त्यालाच म्हटलं जात असतं या ठिकाणी नाऊन। म्हणजे नेम ऑफ लिव्हिंग थिंग्स, नेम ऑफ नॉन लिव्हिंग थिंग्स अँड ॲब्स्ट्रॅक्ट यालाच म्हटलं जात असतं या ठिकाणी नाऊन। पुढच्या स्लाइडवरती या। आता या ठिकाणी लक्षात घ्यायचं की आता पुढं लक्षात घ्यायचं आपल्याला नाऊन बद्दलची सगळीच माहिती पाहिजे, म्हणजेच लक्षात घ्या की सेकंड टॉपिकचं बेसिक आपल्याला पाहायचं आहे आणि काइंड्स ऑफ नाऊनची ओळख करून घ्यायची। काइंड्स ऑफ नाऊन म्हणजेच नाऊनचे प्रकार लक्षात घ्यायचे की नाऊनचे प्रकार किती पडतात तर हे 5 प्रकार जे असणार हे नाऊनचे प्रकार असणार। मग या ठिकाणी लक्षात घ्या पहिला प्रकार कोणता आहे तर त्याची ओळख करून घेऊ थोडीशी। कॉमन नाऊन पहिलाच प्रकार काय असतो या ठिकाणी कॉमन नाऊन, आणि कॉमन नाऊनलाच म्हटलं जात असतं या ठिकाणी सामान्य नाम। मराठीमध्ये कॉमन नाऊनलाच म्हटलं जातं या ठिकाणी सामान्य नाम। आता सामान्य नाम म्हणजेच काय जातीवाचक नाम असतं, पूर्णच्या पूर्ण जातीला दिलेलं जे नाव असतं त्याला म्हटलं जात असतं या ठिकाणी सामान्य नाम। म्हणजे त्याचनुसार इथं कॉमन नाऊन काय असणार आहे तर कॉमन नाऊन या ठिकाणी सेम काइंडला दिलेलं जे नाव असतं म्हणजे एकाच जातीला जे नाव दिलेलं असतं यालाच म्हटलं जात असतं या ठिकाणी कॉमन नाऊन। दुसरा नाऊन असणार या ठिकाणी प्रॉपर नाऊन, आणि प्रॉपर नाऊनचा अर्थ होतो या ठिकाणी विशेष नाम। प्रॉपर नाऊनचा अर्थ होतो या ठिकाणी विशेष नाम। आणि प्रॉपर नाऊन म्हणजेच काय असतं पर्टिक्युलरली एखाद्या वस्तूला, व्यक्तीला किंवा प्लेसला दिलेलं जे नाव असतं त्यालाच म्हटलं जात असतं या ठिकाणी विशेष नाम। मग त्याच्यानुसारच याची व्याख्या आणि याचे जे काही बेसिक रूल असणार आहेत ते आपल्याला समोर बघून घ्यायचं। हे फक्त इंट्रो करून घेऊ आपण की या ती काइंड्स ऑफ नाऊन कोणते असतात हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे।
ॲब्स्ट्रॅक्ट नाऊनचा अर्थ होतो या ठिकाणी भाववाचक नाम. ॲब्स्ट्रॅक्ट नाऊनचा अर्थ होतो या ठिकाणी भाववाचक नाम. जसं आपण मराठीमध्ये नामाचे जेवढे प्रकार बघतो ते सगळेच्या सगळे प्रकार इंग्लिशमध्ये पण काय असणार आहे, ॲज इट इज असणार आहेत. आणि तिसरा प्रकार पडतो या ठिकाणी, चौथा प्रकार असतो याचा कलेक्टिव्ह नाऊन. कलेक्टिव्ह नाऊनचा अर्थ होतो या ठिकाणी इथं समूहवाचक नाम. समूहवाचक नाम. समूहवाचक नाम. आता कलेक्टिव्ह नाऊनची डेफिनेशन काय होईल या ठिकाणी जर विचार करायचा म्हटलं तर या ठिकाणी लक्षात घ्या, नेम ऑफ कलेक्शन और नेम ऑफ ग्रुप्स म्हणजेच काय तर कलेक्टिव्ह नाऊन असणार या ठिकाणी. आणि ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन जर विचार केला तुम्ही, ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन काय असणार आहे की नेम ऑफ आयडिया, स्टेट, कॉन्सेप्ट यालाच म्हटलं जात असते या ठिकाणी ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन. आणि चौथा पाचवा जो प्रकार असणार आहे, पाचवा प्रकार असणार या ठिकाणी मटेरियल नाऊन. आणि मटेरियल नाऊनलाच म्हटलं जात असतं पदार्थवाचक नाम. पदार्थवाचक नाम म्हणजे मराठी ग्रामरनुसार या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवायचं हे नाव. हे नावं जर तुम्हाला, आता हे नावं माहीत असले पाहिजेत का यासाठी की आपण जेव्हा मराठी ग्रामर वाचतो त्यावेळेस तुम्हाला कंपॅरिझन करता यायला पाहिजे इंग्लिश आणि मराठी ग्रामरचं. त्यासाठी इथं दोन्ही अँगलनं लक्षात ठेवायची ही नावंही तुम्हाला लक्षात ठेवावं लागतील. की कॉमन नाऊन म्हणजेच काय असणार तर सामान्य नाम, प्रॉपर नाऊन म्हणजेच काय असणार या ठिकाणी विशेष नाम, ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन म्हणजेच असायला पाहिजे या ठिकाणी भाववाचक नाम, आणि कलेक्टिव्ह नाऊन म्हणजेच समूहवाचक नाम, आणि मटेरियल नाऊन म्हणजेच असायला पाहिजे या ठिकाणी पदार्थवाचक नाम. तर अशा पद्धतीनं हे जे काइंड्स ऑफ नाऊन असणारे आपण हे 5 प्रकार या ठिकाणी बघितले. काइंड्स ऑफ नाऊननुसार नाऊनचे किती प्रकार पडतात तर मग 5 प्रकार पडतात. हे 5 प्रकार ते असणारे याची आपण ओळख करून घेतलेली आहे. पुढचा भाग बघा, आता पुढच्या याच्यावर बघायचं आहे. आता या ठिकाणी कॉमन नाऊन. आता पहिला प्रकार बघायचा आहे तुम्हाला या ठिकाणी कॉमन नाऊन. आपलं बेसिक जे असणार आहे खास ते इथून स्टार्ट झालेलं आहे असं समजा, कारण अगोदरची आपण फक्त ओळख करून घेतली. आता इथून काय करायचे तुम्हाला सर्व जे नियम असणार आहे ते समजून घ्यायचा प्रयत्न करायचा आहे. आता कॉमन नाऊन काय असतं, कॉमन नाऊनची डेफिनेशन आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायची सुरुवातीला. तर कॉमन नाऊनची डेफिनेशन तयार करताना लक्षात घ्यायचं की काय असणार आहे, नेम गिवन टू, नेम गिवन टू, नेम गिवन टू persons, places or things. आता इथपर्यंत डेफिनेशन असेल कायची. आता इथं लक्षात घ्यायचं नेम गिवन टू पर्सन्स, प्लेसेस और थिंग्स म्हणजेच काय असणार इथं कॉमन नाऊन असं म्हणता येणार नाही. ही अर्धवट डेफिनेशन आहे. म्हणजेच लक्षात घ्यायचं की नेम गिवन टू ही नाऊनची डेफिनेशन आहे. आपण हे जे लिहिलं ना इथपर्यंत हे नाऊनची डेफिनेशन असणार आहे. नेम गिवन टू पर्सन्स, प्लेसेस और थिंग्स म्हणजे इथं पर्सन्सना दिलेलं नाव, प्लेसेसला दिलेलं नाव आणि वस्तूंना दिलेलं नाव जे असतं त्यालाच काय म्हटलं जातं असतं नाऊन. मग आता इथं कोणते शब्द वाढवल्यानंतर कॉमन नाऊनची डेफिनेशन तयार होती हे समजून घ्यायचं आहे. या ठिकाणी लक्षात घ्या नेम गिवन टू पर्सन्स, प्लेसेस और थिंग्स ऑफ सेम काइंड. हे इथं असलं पाहिजे होतं ऑफ सेम काइंड. म्हणजेच लक्षात घ्या की एका जातीचे जे असतील, एका सारखे जे असतील त्यालाच म्हटलं जात असतं या ठिकाणी कॉमन नाऊन. कॉमन नाऊन असण्यासाठी ही वरची जी लाईन होती ही कशाची डेफिनेशन होती, नाऊनची, जी अगोदर आपण बघितली. नेम ऑफ एनिथिंग आणि एनिथिंग मध्येच काय होतं पर्सन्स, प्लेसेस और थिंग्स म्हणजे ही नाऊनची डेफिनेशन झाली. आणि यामध्ये जर तुम्ही हे शब्द जर ही फ्रेज जर वाढवली तर लगेच काय होईल की तुमची कॉमन नाऊनची डेफिनेशन तयार होईल. इथं आपल्याला डेफिनेशन लिहावं लागत नाही, ती समजून घ्यावं लागते हे लक्षात घ्यायचं आहे. त्यामुळे इथं डेफिनेशन समजून घ्यायची या ठिकाणी की नेम गिवन टू पर्सन्स, प्लेसेस और थिंग्स ऑफ सेम काइंड, ऑफ सेम काइंड अशा पद्धतीने ही डेफिनेशन तुम्हाला काय करायची या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे. तर इथं डेफिनेशन तुम्हाला समजली असेल या ठिकाणी. आता कॉमन नाऊनची डेफिनेशन आपण समजून घेतली या ठिकाणी. नेम गिवन टू पर्सन, प्लेसेस और थिंग्स ऑफ सेम काइंड म्हणजे एकाच जातीचे जे नाम असतील त्याला म्हटलं जात असते या ठिकाणी. ऑफ सेम काइंडचा अर्थच काय होतो, ऑफ सेम काइंडचा अर्थ होतो या ठिकाणी एकाच जातीचे जे काही वस्तू असतील त्याला म्हटलं जात असते या ठिकाणी कॉमन नाऊन. इथं अशा पद्धतीचे डेफिनेशन असणार आहे. आता कॉमन नाऊनचा बेसिक रूल काय असणार आहे ते समजून घ्यायचं आहे. पहिला बेसिक रूल काय कॉमन नाऊनचा ते लक्षात घ्या. पहिला 1 नंबरचा रूल असणार आहे या ठिकाणी की कॉमन नाऊनचंच फक्त काय होऊ शकतं, अनेक वचन होऊ शकतं. फक्त कॉमन नाऊनचेच अनेक वचन होते हा नियम लक्षात घ्यायचा आहे. फक्त कॉमन नाऊनचेच अनेक वचन होते म्हणजे या नियमानुसार लक्षात घ्या. आता एक नियम तुम्ही लक्षात जर घेतला
तर ॲटोमॅटिकली जे पुढचे 4 नियम असणार ते तुमच्या लक्षात राहून जाईल. इथं काय म्हटलेलं आहे, फक्त कॉमन नाऊनचंच काय केलं जातं तर अनेकवचन केलं जातं. म्हणजेच आता समोर येणारे जे 4 भाग असणारे, 4 पार्ट असणारे, जे म्हणजे 4 काइंड्स ऑफ नाऊन असणारे, म्हणजेच कलेक्टिव्ह नाऊन असू द्या, मटेरियल नाऊन असू द्या, त्यानंतर ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन असो किंवा प्रॉपर नाऊन असो, याचं आता काय होऊ शकत नाही तर प्लुरल फॉर्ममध्ये तुम्ही याला लिहू शकत नाही. हे लक्षातच घेऊन घ्यायचं की कारण प्लुरल फॉर्ममध्ये म्हणजे फक्त कॉमन नाऊनचंच काय केलं जातं असं इथं तर अनेकवचन केलं जातं. म्हणजेच आता याचा अर्थ होतो की पुढचे जे 4 नाऊन असणार आहे, म्हणजेच ते 4 प्रकार जे असणार आहेत त्याचं अनेकवचन होणार नाही. कारण इथं शब्द कोणता वापरलेला आहे तर फक्त कॉमन नाऊनचेच काय होतं या ठिकाणी अनेकवचन केल्या जात असतं. म्हणजे आता कॉमन नाऊन आहे का नाही हे ओळखायचं कसं, लक्षात घ्या की ज्या नाऊनचं अनेकवचन होतं तेच काय असतात तर कॉमन नाऊन असतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी साधं सिंपल उदाहरण घेतो. या ठिकाणी जर बॉय या ठिकाणी इथं लक्षात घ्या हे जर सिंग्युलर नाऊन असेल तर इथं जर या ठिकाणी आपण याला प्लुरल फॉर्ममध्ये लिहू शकतो, म्हणजेच बॉयज इथं म्हणू शकतो. म्हणजेच आता लक्षात घ्या की याचा जर प्लुरल फॉर्म होत असेल तर हे काय होणार या ठिकाणी तर कॉमन नाऊन होणार आहे. म्हणजे कॉमन नाऊनचं हे एक वैशिष्ट्यच असतं, लक्षात घ्या की फक्त कॉमन नाऊनचंच काय केलं जात असतं तर अनेकवचन केलं जात असतं. म्हणजे आता समोर प्रॉपर नाऊन येईल आणि प्रॉपर नाऊनचा जर तुम्ही प्रॉपर नाऊनचं जर अनेकवचन करायचा प्रयत्न केला तर काय होत असतं की ते कन्वर्ट होऊन जात असतं कॉमन नाऊनमध्ये. परत कलेक्टिव्ह नाऊनलाही आपण प्लुरल फॉर्ममध्ये लिहू शकतो, पण प्लुरल फॉर्ममध्ये लिहिल्यानंतर ते परत कन्वर्ट होत असतं यामध्ये कॉमन नाऊनमध्येच. कारण नियमच काय सांगतो तर फक्त कॉमन नाऊनचंच काय केलं जात असतं या ठिकाणी तर अनेकवचन केल्या जातं. म्हणून इथं लक्षात घ्या हा नियम महत्त्वाचा आहे. हा पहिला नियम तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे कॉमन नाऊनचंच. कारण समोर ज्यावेळेस तुम्ही ॲडव्हान्समध्ये इंग्लिश वाचायला सुरुवात करसाल त्यावेळेस या नियमाचा वापर तुम्हाला बऱ्याच ठिकाणी करावा लागणार आहे. त्यामुळे लक्षात घ्यायचं आहे की फक्त कॉमन नाऊनचंच काय होत असतं अनेकवचन होते. आता पुढचा पार्ट असणार तुमचा या ठिकाणी लक्षात घ्यायचा आहे की पुढचा पार्ट असतो या ठिकाणी आर्टिकल्स विथ कॉमन नाऊन. पुढचा लक्षात घ्यायचं आहे. आता कॉमन नाऊन सोबत आर्टिकल्सचा वापर कसा करावा, म्हणजेच इथं आपल्याला थोडंसं बेसिक बघायचं आहे. या ठिकाणी आर्टिकलचं सुद्धा बेसिक बघावं लागतं. आर्टिकलचा वापर कॉमन नाऊन सोबत कसा करतात हे समजून घ्यायचं आहे थोड्याफार प्रमाणात. आता आर्टिकल्स हा भाग समजून घेताना लक्षात घ्या की हा भाग समजून घेताना तुम्हाला आर्टिकलचं बेसिक माहिती असणं गरजेचं आहे. म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्या की आर्टिकलचं बेसिक लक्षात घ्यायचं आहे. तर आर्टिकलचे किती प्रकार असतील ते लक्षात घेऊ. आर्टिकलचे 2 प्रकार पडतात. पहिला असतो या ठिकाणी इंडिफिनिट आर्टिकल हा पहिला प्रकार पडतो आणि दुसरा प्रकार असतो या ठिकाणी इंडिफिनिट आर्टिकल आणि दुसरा प्रकार असतो डिफिनाइट आर्टिकल. असे या ठिकाणी किती प्रकार पडतील तर 2 प्रकार असणार या ठिकाणी आर्टिकलचे, इंडिफिनिट आर्टिकल आणि डेफिनाइट आर्टिकल. आता इंडिफिनिट आर्टिकल आणि डेफिनेट आर्टिकलमध्ये लक्षात घ्या बऱ्याच वेळेस तुम्ही वाचताना काय करता डेफिनेट इंडिफिनिट आर्टिकल फक्त प्रकार लक्षात घेता की आर्टिकलचे 2 प्रकार असतील आणि लगेच तिथून तुम्ही स्किप करता आणि समोर पुढं वाचायला सुरुवात करता. पण डेफिनेट आणि इंडेफिनेट आर्टिकल कॉन्सेप्ट जर समजून घ्यायची आहे तर डेफिनेट आणि इंडेफिनेटचा अर्थ समजला पाहिजे, तरच समोरचा जो तुम्हाला तो वापर असणार आहे आर्टिकलचा योग्य पद्धतीने तो समजायला सोपा जाऊ शकतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल लक्षात घेतं इथं लक्षात घ्या इंडिफिनिट आर्टिकलचा अर्थ काय होतो. इंडिफिनिट आर्टिकलचा अर्थ होत असतो या ठिकाणी अनिश्चित. इंडिफिनिट म्हणजेच काय होईल तर अनिश्चित. म्हणजे हे उपपद असणार आहेत. हे कोणते उपपद असतील तर इथं अनिश्चित उपपदे असं म्हटलं जात असतं याला, अनिश्चित उपपदे. आणि यालाच म्हटलं जात असतं डेफिनेट म्हणजेच होतो निश्चित उपपदे. याला म्हटलं जात असतं इथं निश्चित उपपदे. मग आता आर्टिकलचं बेसिक जर लक्षात घ्यायचं आहे तुम्हाला तर या शब्दाचा अर्थ समजणं जास्त गरजेचं आहे. आता या शब्दाचा अर्थ काय होतो ते समजून घेऊ. इंडिफिनिट आर्टिकल जे असतात लक्षात घ्या की असे आर्टिकल की जे कोणत्या नावाच्या अगोदर लक्षात घ्यायचं आहे की ज्या नाऊन हे अशाच नाऊनच्या अगोदर येणार की ज्या नामाबद्दल निश्चित माहिती भेटत नाही, त्या नामाअगोदर येणारं जे आर्टिकल असतं त्याला म्हटलं जात असतं या ठिकाणी इंडिफिनिट आर्टिकल. आणि डेफिनेट आर्टिकल काय असतं ते लक्षात घ्यायचं. डेफिनेट आर्टिकल जे असणार आहे ते कोणत्या नाऊनच्या अगोदर जातात की ज्या नामाबद्दल वाक्यात निश्चितपणे माहिती भेटती ते एक नाम जे असतं ते विशिष्ट नाम असतं त्याच्या अगोदर येत असतं इथं डेफिनेट आर्टिकल. म्हणजे या शब्दाचा पहिले काय करा तुम्ही अर्थ समजून घ्या, नंतर लक्षात घ्यायचं. आता इंडिफिनिट आर्टिकलचे प्रकार किती असणार तर 2 प्रकार असतात इंडिफिनिट आर्टिकलचे. एक पहिला असतो या ठिकाणी ए आर्टिकल, पहिला असणार या ठिकाणी ए आर्टिकल आणि दुसरा असतो याच्यामध्ये
ॲन आर्टिकल, दुसरं असणार आहे इथं ॲन आर्टिकल, हे इंडेफिनेट आर्टिकल आहे. म्हणजे पहिले ओळख करून घेऊ आता की इंडेफिनेट आर्टिकल कोणते असतात आणि डेफिनेट आर्टिकल कोणते असतात. इंडेफिनेट आर्टिकल असतं ए आणि ॲन, आणि डेफिनेट आर्टिकल असतो या ठिकाणी द. डेफिनेट आर्टिकल असतो द, हा आर्टिकल जो होतो हा डेफिनेट आर्टिकल असणार आहे. मग आता आणि ॲन आर्टिकलमधला इथपर्यंत आलो आपण. इथपर्यंत तुम्हाला समजून घ्यायचं. पहिले डेफिनेट म्हणजे इंडेफिनेट काय असतो आणि डेफिनेट काय असतो हे समजलं. नंतर आपण ओळख करून घेतली की यामध्ये कोणते आर्टिकल्स येऊ शकतात. मग आता पुढचा बेसिक रूल लक्षात घ्यायचा. आपण बेसिक बघतोय त्यामुळे मी बेसिक रूलवरतीच काय करू तिथे भर देणार आहे. आता बेसिक रूल काय असतो ते लक्षात घ्यायचं आहे की इंडेफिनेट आर्टिकल जे असतं ते नेहमी सिंग्युलर कॉमन नाऊनच्या अगोदरच येत असतं. हा नियमच लक्षात घ्यायचा आहे तुम्हाला. आता आपण काय बघू इथं आर्टिकल्स विथ कॉमन नाऊन. आणि पहिला बेसिक रूल काय आर्टिकलचा, इंडिफिनेट आर्टिकलचा, की इंडिफिनेट आर्टिकल्स जे असतील म्हणजे आणि ॲन हे आर्टिकल जे असतात हे नेहमी सिंग्युलर कॉमन नाऊनच्या अगोदरच वापरल्या जातं. हा पहिला नियम लक्षात घ्यायचा आहे. हे प्लुरलच्या अगोदर येऊ शकत नाहीत. हे प्लुरल नाऊनच्या अगोदर वापरल्या जात नाही. नियम जरी साधा असला तरी ॲडव्हान्समध्ये बऱ्याच ठिकाणी याचा वापर होताना दिसणार आहे. त्यामुळे हे लक्षात घ्यायचं आहे की इंडिफिनेट आर्टिकल जे असतात ते फक्त सिंग्युलर कॉमन नाऊनच्या अगोदरच वापरता येतात. आणि हे इंडिफिनेट आर्टिकल जे असणार आहे, इंडिफिनेट आर्टिकल हे सिंग्युलर नाऊन सोबतही वापरले जातील आणि प्लुरल नाऊन सोबतही वापरल्या जातो. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही आर्टिकल चॅप्टर वाचाल त्यावेळेस काय होतं लक्षात घ्या, ए आर्टिकलपर्यंत सोपं वाटतं, त्यानंतर ॲन आर्टिकलही सोपं वाटतो, इथपर्यंत भाग तुम्हाला आर्टिकलचा सोपा वाटतो. आणि जसा द आर्टिकलचा भाग आपण वाचण्यास सुरुवात करतो त्यावेळेस काय होणं सुरू होतं, कन्फ्युजन होणं सुरू होतं. कारण लक्षात घ्यायचं आहे हा सिंग्युलरसाठी वापरला तो प्लुरलसाठी वापरलाच जात नाही. पण इथं द मध्ये लक्षात घ्या हा सिंग्युलर कॉमन नाऊन सोबतही येऊ शकतो आणि प्लुरल कॉमन नाऊन सोबतही येऊ शकतो. मग आता इथं लक्षात घ्यायचं आहे की ए आणि ॲन आर्टिकल वापरताना एक पॉईंट तर क्लिअर झाला की हा काय असा असला पाहिजे नाऊन सिंग्युलर कॉमन नाऊनच्या अगोदरच वापरल्या जाईल. नंतर ए आर्टिकल केव्हा वापरायचं आहे लक्षात घ्या. आता ए आर्टिकल वापरण्यासाठी काही कंडिशन असतात त्या समजून घ्यायच्या. ए आर्टिकलसाठी पहिली कंडिशन तर मी सांगितली की जे कॉमन नाऊन असणार आहे ते कसं असलं पाहिजे तर ते सिंग्युलर असलं पाहिजे. पहिला पॉईंट लक्षात घ्या की ते सिंग्युलर असलं पाहिजे. दुसरा पॉईंट लक्षात घ्यायचा आहे की ते काउंटेबल असलं पाहिजे. दुसरा काय असतं या ठिकाणी ते काउंटेबल असलं पाहिजे आणि कॉमन नाऊन असलं पाहिजे. आणि ते काय असलं पाहिजे तर कॉमन नाऊन असलं पाहिजे. म्हणजेच लक्षात घ्यायचं आहे की इंडिफिनेट आर्टिकलसाठी आता हेच पॉईंट कोणाला लागू होतील तर ॲनलाही लागू होतात. म्हणजेच लक्षात घ्या की ॲन आर्टिकल कोणत्या नाऊनच्या अगोदर लागू शकतं तर ते ही सिंग्युलर असलं पाहिजे, पहिला पॉईंट. दुसरा लक्षात घ्यायचा आहे की ते नाऊन काउंटेबल असलं पाहिजे. ते नाऊन काउंटेबल असलं पाहिजे म्हणजे त्याला संख्येत मोजता आलं पाहिजे. आणि तिसरा पॉईंट असतो या ठिकाणी इथं की ते कॉमन नाऊन असायला हवं. ते कॉमन नाऊन असायला हवं म्हणजे हे कॉमन नाऊन पण असलं पाहिजे. म्हणजे अशा पद्धतीने लक्षात घ्या की इंडिफिनेट आर्टिकल जे असतात, इंडिफिनेट आर्टिकल आणि ॲन हे एकतर दोन्ही सारखेच आहेत, सिंग्युलर काउंटेबल कॉमन नाऊनच्या अगोदरच वापरता येतात. म्हणजे याच नियमाला थोडंसं एक्सपांड करू. आता हा जो इथं मी सांगितला होता की इंडेफिनेट आर्टिकल फक्त सिंग्युलर नाऊनच्या अगोदरच कॉमन नाऊनच्या अगोदरच वापरता येतात. मग आता ह्याच नियमाला पर्टिक्युलर जर घ्यायचं म्हटलं तर आता काय तयार होईल लक्षात घ्या. इंडिफिनेट आर्टिकल म्हणजे आणि ॲन आर्टिकल हे सिंग्युलर काउंटेबल कॉमन नाऊनच्या अगोदरच वापरता येतात. म्हणजे ते एकवचनी असले पाहिजे, संख्येत मोजणारे असले पाहिजे, मोजता येणारे असले पाहिजेत आणि ते कॉमन नाऊन असले पाहिजे, तरच कोणाचा वापर करता येतो या ठिकाणी तर इंडिफिनेट आर्टिकलचा वापर करता येतो. हा पॉईंट पहिला क्लिअर झाला असेल. मग आता या दोघांना वापरायचं म्हटलं तर मग फरक काय हे पण तुम्हाला समजून घ्यावं लागेल या ठिकाणी. आता इथं वापरायचं आहे केव्हा वापरायचा आणि ॲन केव्हा वापरायचा, म्हणजे या पुढचा इथपर्यंत पार्ट तुमचा सारखाच होता. आता या पुढचा पार्ट लक्षात घ्यायचा आहे. ला केव्हा वापरायचा आहे तर वाक्यामध्ये जो साऊंड असला पाहिजे, म्हणजे ज्या नाऊनच्या उच्चाराची सुरुवात कोणत्या साऊंडनं झाली पाहिजे ते लक्षात घ्या. कन्सोनंट साऊंड असला पाहिजे. इथं लक्षात घ्यायचं आहे, इथं कन्सोनंट साऊंड असायला हवा आणि कन्सोनंट साऊंड असला तरच काय तिथं ते वापरता येईल. आणि इथं लक्षात घ्यायचं आहे ॲन केव्हा वापरत असतात तर नामाच्या उच्चाराची सुरुवात ही ओवेल साऊंडनं झाली पाहिजे. इथं नामाच्या उच्चाराची सुरुवात आर्टिकल केव्हा येणार तर नामाच्या उच्चाराची सुरुवात ही कन्सोनंट साऊंडने झाली असेल
तर मग काय होते या ठिकाणी, तर ए आर्टिकलचा वापर करतात. आणि नामाच्या उच्चाराची सुरुवात म्हणजे कॉमन नाऊनच्या उच्चाराची सुरुवात जर ओवेल साऊंड न झाली असेल तर या ठिकाणी ॲन आर्टिकलचा वापर करतात. आता कन्सोनंट साऊंड काय असतो आणि ओवेल साऊंड काय असणार आहे हे काय करायचं आहे आपल्याला समजून घ्यायचं आहे. आता कन्सोनंट साऊंड आणि ओवेल साऊंड याचा अर्थ असा होत नाही की कन्सोनंट म्हणजे आपण ए ई आय ओ यू म्हणजे ओवेल असणार आणि यानं सुरू या ए ई आय ओ यूनं सुरू होणारं प्रत्येक शब्द म्हणजे प्रत्येक कॉमन नाऊन जो असणार आहे मग त्या अगोदर ॲनच वापरायचा असा अर्थ इथं होत नाही. साऊंड म्हटलेला आहे, साऊंडचा अर्थ वेगळा होतो. साऊंडचा अर्थ लक्षात घ्या की नामाच्या उच्चाराची सुरुवात बघावं लागते. या ठिकाणी मराठी व्यंजनानं होते किंवा मराठी स्वरानं होते, त्यानुसार ठरवायचं आहे की कन्सोनंट साऊंड पाहिजेत का ओवेल साऊंड पाहिजे. तर म्हणजे आता हे इथपर्यंत हे आलो आपण. आता सर्वात अगोदर आपल्याला काय करायचं आहे की कन्सोनंट साऊंड आणि ओवेल साऊंड काय असतात हे पहिले समजून घ्यावं लागेल उदाहरणानुसार आणि नंतर समोर जायचं आहे. मी द आर्टिकलला नंतर एक्सप्लेन करणार म्हणजे आपण परत या चार्टवरती येऊ आणि इथून पुढं कंटिन्यू करू. आता इथं लक्षात घ्या की कन्सोनंट आणि ओवेल साऊंड काय असतं हे अगोदर काय करायचं आहे आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायचं आहे. मग आता 2-4 कॉलम करू आपण या ठिकाणी. कन्सोनंट साऊंड आणि ओवेल साऊंड म्हणजे काय असतो तर इथं लिहा समोर, इथं ओवेल साऊंड. आता कन्सोनंट साऊंडचा अर्थ काय होतो आणि ओवेल साऊंडचा अर्थ काय होतो हे समजून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. कन्सोनंट साऊंड म्हणजे लक्षात घ्या, मी दोन इथलं आपण थोडंसं याला फरक स्पष्ट करण्यासारखं समजून घेऊया. कन्सोनंट साऊंड काय असतो ते लक्षात घ्या. कन्सोनंट साऊंड म्हणजे फॉर एक्झाम्पल मी या ठिकाणी एक एक्झाम्पल घेतो. मी या ठिकाणी एक्झाम्पल घेतलं या ठिकाणी मॅप. आता मॅप हे जर एक्झाम्पल घेतलं असेल तर या ठिकाणी इथं लक्षात घ्या की याच्या उच्चाराची सुरुवात कशानं होती ते लक्षात घ्या. इथं म ना उच्चार होईल. मॅप म्हणताना म या मराठी व्यंजनाचा उच्चार उराला लक्षात घ्यायचा आहे. म्हणजे म या मराठी व्यंजनाचा उच्चार म्हणजे आता नामाच्या उच्चार, मॅप हे कॉमन नाऊन असणार ना, मॅप हे कॉमन नाऊन आहे. कॉमन नाऊनच्या उच्चाराची सुरुवात जर मराठी व्यंजनापासून होत असेल, इथं पहा म हे काय तर मराठी व्यंजन आहे. मराठी व्यंजनाने जर होत असेल तर मग आता यालाच म्हटलं जात असतं की कन्सोनंट साऊंड, यालाच म्हणतात कन्सोनंट साऊंड. आणि कन्सोनंट साऊंड जर वाक्यामध्ये असेल तेव्हा या ठिकाणी आर्टिकल प्लेस करावं लागत असतं, या ठिकाणी अ आर्टिकल प्लेस करावं लागत असतं. म्हणजे बेसिक गोष्टी समजून घ्यायचं आहे. आपण आर्टिकलचा वापर समजून घेऊ राहिलो की इथं कॉन्सोनंट साऊंड असल्यानंतरच ए आर्टिकल वापरायचं आहे. मॅप हे उदाहरण घेतलं आपण, हे कॉमन नाऊन आहे आणि याच्या उच्चाराची सुरुवात म्हणजे मॅपच्या उच्चाराची सुरुवात कशा नव्हती तर म नव्हती. आणि म म्हणजेच काय असणार या ठिकाणी मराठी व्यंजन. आणि मराठी व्यंजनानं जर कॉमन नाऊनच्या उच्चाराची सुरुवात होत असेल तर मग त्याला म्हणायचं आहे कन्सोनंट साऊंड. आणि कन्सोनंट साऊंड जर असेल वाक्यामध्ये तर मग आर्टिकल प्लेस करावं लागणार, त्यासाठी ए आर्टिकल, हे लक्षात घ्यायचं आहे. आता या ठिकाणी ओवेल साऊंड काय असतो हेही आपण समजून घेऊया. मग ओवेल साऊंड लक्षात घ्या. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी इथं ॲपल हे एक एक्झाम्पल घेतलं आपण. या ठिकाणी ॲपल हे एक्झाम्पल घेतलं तर या ठिकाणी ॲपलच्या अगोदर तुम्ही जर याला मराठीमध्ये लिहिलं तर अशा पद्धतीने लिहिलं जाईल ॲपल. मग हा इथं उच्चाराची सुरुवात बघा कशाने झालेली आहे तर मराठी स्वरापासून झालेली आहे. इथं लिहिलं ॲपल हाचा उच्चार करताना, ॲपल या कॉमन नाऊनचा उच्चार करताना त्याची सुरुवात जी असणार आहे, उच्चाराची सुरुवात, त्याची सुरुवात नाही, उच्चाराची सुरुवात ही कशापासून होती तर मराठी स्वरापासून होते. आणि मराठी स्वरापासून जर उच्चाराची सुरुवात जर होत असेल तर मग यालाच म्हटलं जात असतं आता ओवेल साऊंड, यालाच म्हणतात या ठिकाणी ओवेल साऊंड. आणि ओवेल साऊंड जे असणार आहे, ओवेल साऊंड जे तर ओवेल साऊंड जर असेल तर मग या ठिकाणी आर्टिकल प्लेस होत असतो या ठिकाणी ॲन. तर अशा पद्धतीनं इथं लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला की ओवेल साऊंड काय असतो आणि कन्सोनंट साऊंड काय असतो हे समजून घ्यायचं आहे. लक्षात घ्या की या ठिकाणी कन्सोनंट साऊंड आणि ओवेल साऊंड म्हणजे नामाच्या उच्चाराची सुरुवात जर मराठी व्यंजनानं होत असेल तर तो कन्सोनंट साऊंड असला पाहिजे. आणि नामाच्या उच्चाराची सुरुवात जर ओवेल्सनं होत असेल म्हणजे मराठी स्वरापासनं होत असेल तर मग तो उच्चार असतो ओवेल साऊंड. म्हणजेच आता इथं ओवेल साऊंड असल्यामुळे ॲन आर्टिकल आणि इथं कन्सोनंट साऊंड असल्यामुळं ए आर्टिकलला काय करायचं आहे प्लेस करायचं आहे. कॉन्सेप्ट तुम्हाला समजले असेल की ओवेल साऊंड काय असतो आणि कन्सोनंट साऊंड काय असतो. तर म्हणजे अशाच पद्धतीने काय करायचं तुम्हाला या ठिकाणी ए आणि ॲनपैकी कोणतं आर्टिकल वापरायचं हे समजून जाईल. महत्त्वाचे शब्द आहेत कन्सोनंट साऊंड आणि ओवेल साऊंड. मी परत एकदा सांगतो की कन्सोनंट साऊंड आणि ओवेल साऊंड हा साऊंडशी रिलेटेड आहे, लक्षात घ्यायचं आहे, म्हणजे उच्चाराशी संबंधित आहे. या कन्सोनंट आणि
ओवेलशी संबंधित नाही हे लक्षात घ्यायचं आहे. म्हणजे नामाच्या उच्चाराची सुरुवात तुम्हाला बघावं लागेल की मराठी व्यंजनाने होते का मराठी स्वरापासून होतं, आणि त्यानुसार तुम्हाला ठरवावं लागेल की कन्सोनंट साऊंड असायला पाहिजे की ओवेल साऊंड असायला पाहिजे, आणि त्यानुसार काय करायचे तर आर्टिकलला प्लेस करायचं आहे. मग आता ही कॉन्सेप्ट तुमची क्लिअर झाली, म्हणजे आर्टिकल इथं समजलं. आपल्या इंडिपेंडेंट आर्टिकलबद्दल आपण माहिती घेतली की काय असलं पाहिजे. तर आता पुढच्या पाठीमागे यावं लागेल आपल्या परत. हा चार्ट आपला इथपर्यंत झाला होता, लक्षात घ्यायचं आहे. इंडिपेंडेंट आर्टिकल फक्त सिंग्युलर सोबतच वापरले जातात, हा बेसिक नियम पहिला, आणि त्यालाच थोडंसं एक्सपांड केलं होतं या ठिकाणी की इंडिपेंडेंट आर्टिकल आणि एन आर्टिकल आहे. यामध्ये ए आर्टिकल जे असतं, ए आर्टिकल आणि एन आर्टिकल केव्हा वापरतात, सिंग्युलर काउंटेबल कॉमन नाऊन असलं पाहिजे. म्हणजे इंडिपेंडेंट आर्टिकल ए आणि एनला वापरण्यासाठी वाक्यातलं जे नाऊन असेल, कॉमन नाऊन असणार आहे, ते सिंग्युलर असलं पाहिजे, ते काउंटेबल असलं पाहिजे, आणि ते कॉमन नाऊनही असलं पाहिजे. फक्त फरक कुठं लावतो ते लक्षात घ्यायचं आहे की ए वापरायचा म्हटल्यानंतर कोणता साऊंड असला पाहिजे तर कन्सोनंट साऊंड असला पाहिजे, आणि एन वापरताना ओवेल साऊंड असला पाहिजे. आता हा भाग आपण क्लिअर केला. हे जे आर्टिकलचं बेसिक होतं हे आपलं क्लिअर झालेलं आहे. मग आता हे लक्षात घ्या या ठिकाणी, इथं या डेफिनेट आर्टिकलला वापरायचं असेल. आता डेफिनेट आर्टिकल लक्षात घ्या, या ठिकाणीच पाहिलं आपण की हा सिंग्युलर सोबतही वापरता जातो आणि प्लुरल नाऊन सोबतही वापरला जातो. सिंग्युलर कॉमन नाऊनच्या अगोदरही येईल, प्लुरल कॉमन नाऊनच्याही अगोदर येईल. मग आता द आर्टिकल समजून घ्यायचा असेल तर तुम्हाला 3 शब्दाचा अर्थ समजून घ्यायचा आहे. पहिला शब्द असतो, लक्षात घ्या या ठिकाणी पहिला शब्द असणार, या ठिकाणी पर्टिक्युलॅरिटी काय असते हे समजून घ्यावं लागेल. पहिला शब्द या ठिकाणी पर्टिक्युलॅरिटी, पर्टिक्युलॅरिटीचा अर्थ तुम्हाला समजून घ्यायला पाहिजे या ठिकाणी काय असणार आहे तर. आणि दुसरा शब्द असतो परत या ठिकाणी, दुसरा शब्द असणार या ठिकाणी इथं सिंगल्स आउट समजला पाहिजे. सिंगल्स आउट काय आहे हे समजलं पाहिजे. आणि तिसरा पॉईंट तुम्हाला समजला पाहिजे या ठिकाणी अंडरस्टूड. तिसरा पॉईंट समजायला पाहिजे या ठिकाणी तुम्हाला इथं अंडरस्टूड. हे 3 शब्दाचे अर्थ जर तुम्हाला समजले आणि हे जर वाक्यामध्ये ओळखता आले तर तुम्हाला द आर्टिकलचा प्रॉपर यूज समजतो की इथं द आर्टिकलच वापरला गेला पाहिजे. यातला पर्टिक्युलॅरिटी एकदमच सोपं आहे. पर्टिक्युलॅरिटी एकदमच सोपं. आता पर्टिक्युलॅरिटी म्हणजे काय असतं ते लक्षात घ्या की नामाबद्दल निश्चित माहिती ही नामामध्येच त्या वाक्यातच दिलेली असते, वाक्यातच मेन्शन केलेली असते. म्हणजे ज्या नामाचा उल्लेख त्या वाक्यामध्ये झालेला असेल, कॉमन नाऊनचा ज्या उल्लेख त्या वाक्यामध्ये झालेला असेल, त्या कॉमन नाऊनबद्दल निश्चित माहिती त्या वाक्यातच काय केलेली आहे दिलेली असते, त्यालाच पर्टिक्युलॅरिटी असं म्हटलेलं असतं. आणि इथं सिंगल्स आउट काय असतं ते लक्षात घ्या. सिंगल्स आउट कॉन्सेप्ट काय आहे की जर तिथं एकच, फॉर एक्झाम्पल पहा, एखाद्या शाळेमध्ये एकच प्रिन्सिपल असणार, प्रिन्सिपल एकच असतो, त्यामुळे तो काय झाला त्या ठिकाणी सिंगल्स आउट असणारे. चीफ मिनिस्टर एकच असतात, त्यामुळे तेही काय झाले सिंगल्स आउट असणारे या ठिकाणी. म्हणजे मंत्रिमंडळामध्ये चीफ मिनिस्टर फक्त एकच असतो, म्हणजेच ते काय होईल या ठिकाणी इथं सिंगल्स आउट असणार. आता समजा या हॉलचं उदाहरण जर घेतलं या ठिकाणी लक्षात घ्यायचं, किंवा क्लासरूमचं उदाहरण जर घेतलं, त्यामध्ये जर एकच फॅन असेल आणि त्या क्लासरूमचं वर्णन जर आता तुम्हाला करायचं आहे तर मग तो काय होईल त्या ठिकाणी सिंगल्स आउट असणारे. म्हणजे याला हीच कॉन्सेप्ट असते या ठिकाणी सिंगल्स आउट, की जे एकच असतं त्याला काय म्हटलं जात असतं सिंगल्स आउट. आणि सिंगल्स आउटनुसार मग तिथं द आर्टिकलचा वापर होणार त्या नाऊनच्या अगोदर, कॉमन नाऊनच्या अगोदर. नंतर लक्षात घ्या अंडरस्टूड. अंडरस्टूड लक्षात घ्यायचं आहे की आता हे इथं मी स्टार करतो याला, हे अंडरस्टूडचे एक्झाम्पल असतात, हे समजायला थोडेसे काय असतात कठीण असतात. लक्षात घ्या की अंडरस्टूडमध्ये काय लक्षात घ्यायचं आहे. फॉर एक्झाम्पल लक्षात घ्या की इथं एखादं एक्झाम्पल जर घेतलं की फॉर एक्झाम्पल प्लीज रिटर्न द बुक म्हणावं लागणार या ठिकाणी, प्लीज रिटर्न द बुक. आता इथं दच का वापरला हे समजून घ्या. प्लीज रिटर्न द बुक म्हणजेच काय लक्षात घ्या की या ठिकाणी त्या अंडरस्टूड म्हणजे ते समजून घ्यायचं की नामाबद्दल या ठिकाणी पर्टिक्युलॅरिटी. आपण कोणतंही पुस्तक परत मागणार नाही आहे, आपण कोणतं पुस्तक परत मागू हे समजून घ्या की ज्या पुस्तकाबद्दल तुम्ही जे पुस्तक तुम्ही समोरच्याला दिलेलं असेल तेच पुस्तक काय करणार तुम्ही परत मागणार आहे. म्हणजे इथं अंडरस्टूडमध्ये इथं तुम्हाला वाक्यात मेन्शन केलेलं नसणार आहे की कोणत्या पुस्तकाबद्दल बोलणं चाललं, पण हे समजून घ्यावं लागतं की जे पुस्तक तुम्ही समोरच्याला दिलं तेच पुस्तक काय पाहिजे तुम्हाला परत पाहिजे. म्हणजे अशा वेळेस लक्षात घ्या त्या नामाबद्दल पर्टिक्युलर माहिती तुम्हाला इनडायरेक्टली आहेच. म्हणून या ठिकाणी इथं अंडरस्टूडचं जरी वाक्य असलं तरीही कोणत्या आर्टिकलचा वापर होणार तर द आर्टिकलचाच वापर केला जात असतो. अशा पद्धतीनं हे काय आर्टिकलचं बेसिक आपण इथं लक्षात घेतलं. महत्त्वाचे नियम लक्षात घ्या. इंडेफिनेट आर्टिकल जे असतं ते सिंग्युलर कॉमन नाऊनच्या अगोदर येत असतं, आणि डेफिनेट आर्टिकल जे असतं ते सिंग्युलर आणि प्लुरल अशा दोन्ही कॉमन नाऊनच्या अगोदर वापरल्या जातं. आता हा पार्ट आपण समजून घेतला होता या ठिकाणी, हा पार्ट आपण समजून घेतला. मग आता थोडीशी प्रॅक्टिस म्हणून काय करायचं या ठिकाणी पर्टिक्युलरिटी काय असते, सिंगल्स आउट काय असते आणि अंडरस्टूड काय असतं हे समजून घ्यायचा प्रयत्न करायचा आहे. तर पुढच्या याच्यावरती या इथं आपण हे बघितलं होतं. आता हे काही एक्झाम्पल इथं बघायचे आहेत पहा.
आता आय हॅव अ बुक हे पहिलं वाक्य, दुसरं वाक्य आय हॅव रीड ब्लँक स्पेस बुक यू वांट हे दुसरं वाक्य. आता मी आणखी एक तिसरं वाक्य इथं ॲड करून टाकतो. इथं जर मी या ठिकाणी असं वाक्य लिहिलं की प्लीज रिटर्न ब्लँक स्पेस बुक, हे एक सेंटेन्स असं घेतलं वरचं. आता समजून घ्यायचं आहे पर्टिक्युलरिटी काय असते, काय असणार सगळं बघायचं यामध्ये. आय हॅव बुक इथं लक्षात घ्या की नाऊन काय वापरलं गेलं, बुक. कॉमन नाऊन बुक आहे, इथंही कॉमन नाऊन बुक आहे आणि इथंही कॉमन नाऊन बुकच असणार. मग आता तीनही आर्टिकलची माहिती तुम्हाला घ्यायची. या ठिकाणी लक्षात घ्या आय हॅव अ बुक हे वाक्य बोलल्याबरोबर किंवा हे वाक्य वाचल्याबरोबर बुक कोणतं आहे, काय आहे आणि कोणतं असणार याच्याबद्दल निश्चित माहिती भेटते का, तर याच्यामध्ये निश्चित माहिती भेटत नाही. म्हणजेच हे वाक्य पर्टिक्युलरिटीचं नाही. म्हणजे तुमच्याजवळ माझ्याजवळ पुस्तक आहे पण कोणतं पुस्तक असणार आहे याबद्दल काहीही माहिती दिलेली नाही. म्हणजेच इथं लक्षात घ्यायचं आहे की हे काय असलं पाहिजे, आता या ठिकाणी पर्टिक्युलरिटी नाही. आणि पर्टिक्युलरिटी जर नसल वाक्यामध्ये तर द आर्टिकलचा वापर करता येत नाही. म्हणजे आता द आर्टिकल हा ऑप्शन तुमचा इलिमिनेट झाला, हा इथं असणारच नाही. मग आता या ठिकाणी लक्षात घ्या पुढच्या ह्याच्यात. मग आता हा जो असणार इथं लक्षात घ्यायचं आहे, हा बुक जे वापरणं हे काय आहे तर सिंग्युलर आहे, त्यासोबतच काय असणार आहे तर हे कॉमन नाऊन आहे आणि हे काउंटेबलही आहे. याचं अनेक वचन होतं म्हणजेच काय असणार आहे काउंटेबल असणार. म्हणजे हे तीनही असणार. मग सिंग्युलर, काउंटेबल, कॉमन नाऊनच्या अगोदर कोणते आर्टिकल येत असतात तर मग आता इंडिफिनिट आर्टिकलचाच वापर केला जातो. म्हणजे एकतर अ किंवा ॲन आर्टिकलचा वापर केला जात असतो. मग अ किंवा ॲन आर्टिकलचा वापर जर करायचा आहे तर मग या ठिकाणी या कॉमन नाऊनच्या उच्चाराची सुरुवात कशाने होती बा, बुकपासनं. म्हणजे इथं बुक म्हटल्यानंतर ब पासनं. आणि ब काय या ठिकाणी तर मराठी व्यंजन. आणि मराठी व्यंजनापासनं जर नामाची सुरुवात जर होत असेल आता तर हा साऊंड असतो कोणता, कन्सोनंट साऊंड. आणि यालाच म्हटलं जात असतं कन्सोनंट साऊंड. आणि कन्सोनंट साऊंड असल्यास आर्टिकल प्लेस करावं लागत असतं या ठिकाणी अ आर्टिकल. म्हणजेच या ठिकाणी हे आर्टिकल तुम्हाला अ आर्टिकल अशा पद्धतीनं प्लेस करावं लागणार. पुढचं एक्झाम्पल पाहू या ठिकाणी आय हॅव रीड ब्लँक स्पेस बुक यू वांट. आता या वाक्यामध्ये काय झालेलं आहे बघा की सेम जवळपास तसं सारखंच वाक्य. आय हॅव रीड बुक मी पुस्तक वाचलं, कोणतंही पुस्तक नाही. इथं आता हे या वाक्यामध्ये हे समोरचं इथं यू वांट हे काय सांगतं हे लक्षात घ्या की आय हॅव रीड बुक यू वांट. आता इथं फिल इन द ब्लँक जर भरायची असली तर इथं हा शब्द महत्त्वाचे पुढे पर्टिक्युलरिटी वाक्यातच आलेली आहे. म्हणजे इथं कोणतंही पुस्तक नाही वाचलेलं त्यांना काय सांगितलं ते बघा की मी तेच पुस्तक वाचलेलं आहे ज्याच्याबद्दल जे पुस्तक तुम्हाला पाहिजे. मी ते पुस्तक वाचलेलं आहे की जे पुस्तक तुम्हाला पाहिजे हे असं सांगितलं गेलं वाक्यात. म्हणजेच या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे की या ठिकाणी आर्टिकल वापरताना या ठिकाणी हे जे आर्टिकल वापरताल इथं या वाक्यामध्ये इथं पर्टिक्युलरिटी आहे. पर्टिक्युलरली कोणत्या पुस्तकाबद्दल बोलणं चाललं, पर्टिक्युलरिटी आहे. म्हणजेच कोणत्या पुस्तकाबद्दल बोलणं चाललं हे वाक्य वाचल्याबरोबर समजतं की तुम्हाला जे पाहिजे तेच पुस्तक काय की मी वाचलेलं आहे अशाबद्दल बोलणं चाललं. म्हणजेच इथं पर्टिक्युलरिटी आणि पर्टिक्युलरिटी असल्यास मग इथं द आर्टिकलचाच वापर केला जाईल. आणि द आर्टिकलचा वापर जर म्हणजे पर्टिक्युलरिटी असल्यानंतर आता इंडिफिनिट आर्टिकलचा इथं उल्लेखच होणार नाही, त्यामुळे ते आता वापरायचंच नाही. आता हे बघा प्लीज रिटर्न बुक हे तिसरं एक्झाम्पल असणार या ठिकाणी. तिसऱ्या एक्झाम्पलमध्ये लक्षात घ्या प्लीज रिटर्न बुकमध्ये या ठिकाणी लक्षात घ्या की आर्टिकल कोणतं वापरलं जाईल. आता या वाक्यात पर्टिक्युलरिटी दिसत नाही, या वाक्यामध्ये पर्टिक्युलरिटी दिसत नाही, पण तरी प्लीज रिटर्न बुकचा अर्थ काय होतो, कोणतंही पुस्तक वापरेन. मी अगोदरच एक्सप्लेन केला हा पॉईंट की कोणतंही पुस्तक परत नाही मागणार तुम्ही. जे पुस्तक तुम्ही समोरच्याला देसाल तेच पुस्तक काय असणार तुम्ही परत मागणार आहे. म्हणजेच या ठिकाणी इनडायरेक्टली पर्टिक्युलर माहिती आहे. त्याच पुस्तकाबद्दल तेच पुस्तक परत पाहिजे जे मी तुला दिले होते. मग या अशा अर्थानं जर बघितलं तुम्ही तर इथं पर्टिक्युलरिटी असणार आणि पर्टिक्युलरिटी असल्यामुळं या ठिकाणी पण कोणतं आर्टिकल वापरावं लागणार आहे तर द आर्टिकलचाच वापर करायचा आहे. अशा पद्धतीनं हे आर्टिकलचं बेसिक जास्त हे तुम्हाला समजून घ्यायचं होतं. आता या ठिकाणी हे आर्टिकलचं बेसिक तुम्हाला समजलं. आयोगानं काही क्वेश्चन विचारले आहेत, त्या क्वेश्चनला थोडंसं सॉल्व करायचा प्रयत्न करू या बेसिकच्या पॉईंटवरती. आता इथं लक्षात घ्या की काही शब्द असतील बघा, म्हणजे फॉर एक्झाम्पल काही एक्झाम्पल बघू आपण की इथं कोणत्या आर्टिकलचा वापर होईल इंडिफिनिटच्या. समजा फॉर एक्झाम्पल या ठिकाणी इथं जर हा शब्द जर वापरला गेला, इथं असं म्हणायचं आहे की ऑनेस्ट पर्सन.
अशा पद्धतीचं वाक्य आलेलं आहे. इथं शब्दरचना असणार आणि इथं फिल इन द ब्लँक भरायची तुम्हाला. आता इथं लक्षात घ्यायचं आहे की रूल लक्षात घ्या, हे कॉमन नाऊन पर्सन काय असणार या ठिकाणी, हे कॉमन नाऊन आहे आणि या नाऊनबद्दल माहिती सांगण्यासाठी हे काय आलेलं आहे तर ऑनेस्ट हे काय असणार या ठिकाणी तर ॲडजेक्टिव्ह म्हणून वापरलेलं आहे. आता ॲडजेक्टिव्ह काय असतं हे समजून घ्या. तुम्ही अगोदर सांगितलं होतं, मी तुम्हाला ओळख करून दिली त्यामध्ये. ॲडजेक्टिव्ह म्हणजे नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द काय असतो तर ॲडजेक्टिव्ह असतो. आणि हा ऑनेस्ट हा शब्द कोणाबद्दल माहिती सांगू राहिला तर पर्सन, म्हणजेच पर्सन काय असणार इथं नाऊन आहे, या नाऊनबद्दल विशेष माहिती सांगू राहिला. म्हणजेच या ठिकाणी ऑनेस्ट हा शब्द काय झाला इथं ॲडजेक्टिव्ह असणार आहे. मग जेव्हा कॉमन नाऊनच्या अगोदर ॲडजेक्टिव्हचा वापर होतो, जेव्हा कॉमन नाऊनच्या अगोदर एखाद्या ॲडजेक्टिव्हचा वापर होतो, तेव्हा या ॲडजेक्टिव्हच्या रेफरन्सनुसार काय वापरता आहे तुम्हाला या ठिकाणी आर्टिकलचा वापर करायचा आहे. म्हणजे याच्या उच्चारानुसार काय करायचं आहे तुम्हाला या ठिकाणी आर्टिकलचा वापर करावा लागतो, या कॉमन नाऊनच्या नाही. हा पण नियम लक्षात घ्यायचा आहे की समोर बऱ्याच ठिकाणी कामा पडणार आहे. इथं लक्षात घ्या की या ठिकाणी इथं कॉमन नाऊनच्या अगोदर जर एखादा ॲडजेक्टिव्ह जर वापरला असेल तर ॲडजेक्टिव्हच्या उच्चारानुसार मग तुम्हाला काय करायचं या ठिकाणी तर इथं वापर याचा आर्टिकलचा वापर करायचा आहे. मग या ठिकाणी आता हा नियम समजला. आता इथं लक्षात घ्या, हा जो वर्ड आहे ऑनेस्ट, ऑनेस्ट वर्ड जो असणार आहे यामध्ये यचचा उच्चारच होत नसतो, यचचा उच्चारच होत नाही. ऑनेस्ट वर्डचा उच्चार करताना इथून पुढचा जो शब्द असणार आहे ऑनेस्ट, ओपासनं पुढंच उच्चार होत असतो, यच याच्यामध्ये सायलेंट असतो. म्हणजे आता या ठिकाणी उच्चार कशाची सुरुवात कशानं होऊ राहिली ते पाहायचं आहे. अपासनं उच्चाराची सुरुवात होणार आणि अपासनं उच्चाराची सुरुवात जर होत असेल तर मग हे इथं लक्षात घ्यायचं आहे, मराठी स्वरापासनं उच्चाराची सुरुवात होऊ राहिली आणि मराठी स्वरापासनं जर उच्चाराची सुरुवात होत असेल तर मग आता हा असला पाहिजे या ठिकाणी ओवेल साऊंड, ओवेल साऊंड. आणि ओवेल साऊंड ज्या असेल तर मग आर्टिकल कोणतं प्लेस केला जाईल या ठिकाणी तर आता ॲन आर्टिकलचा वापर केला जाईल. म्हणजे जरी या शब्दाची सुरुवात, जरी या ॲडजेक्टिव्हची सुरुवात कन्सोनंटनं होत असली तरी साऊंड मात्र काय असणार आहे तर ओवेल साऊंड आहे, कारण यच इथं सायलेंटच असतो आणि त्याच्या समोरचा ओ जो असणार आहे तिथूनच काय होतो वाक्याचा त्या शब्दाचा उच्चाराची सुरुवात होत असते. म्हणजेच या ठिकाणी ॲडजेक्टिव्हच्या उच्चाराची सुरुवात ही मराठी स्वरापासून होते म्हणून ओवेल साऊंड, आणि ओवेल साऊंड असल्यामुळे या ठिकाणी ॲन आर्टिकल काय करावं लागलं तुम्हाला इथं प्लेस करावा लागणार. तर हे एक उदाहरण लक्षात घ्या. आणखी काही एक्झाम्पल पाहू आपण प्रॅक्टिस म्हणून. या ठिकाणी समजा अशाच पद्धतीचं उदाहरण जर घ्यायचं झालं तर मग कोणतं येऊ शकतं ते लक्षात घ्यायचं आहे. समजा इथं शब्द असणारे युनियन, इथं शब्द आहे या ठिकाणी, इथं युनियन हा शब्द जर घेतला. आता युनियन जर म्हटलं तर हा पण काय असणार या ठिकाणी तर कॉमन नाऊन आहे आणि कॉमन नाऊन आहे. मग आता याची सुरुवात पहा ओवेलपासून झाली आहे, याची सुरुवात ओवेलपासून झाली, पण हा ओवेल साऊंड असेलच असं नाही इथं लक्षात घ्यायचं. युनियनचा उच्चार करताना इथं लक्षात घ्यायचं आहे की सुरुवात कशानं होती या ठिकाणी यू, मराठी व्यंजनापासून सुरुवात होऊ राहिली आणि मराठी व्यंजनापासून जर सुरुवात होत असेल, मराठी व्यंजनापासून जर वरील नामाच्या उच्चाराची सुरुवात जर होत असेल तर मग या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे की यालाच म्हटलं जातं असतो कन्सोनंट साऊंड, यालाच म्हणतात कन्सोनंट साऊंड. आणि कन्सोनंट साऊंड जर असेल वाक्यामध्ये तर आर्टिकल प्लेस करावा लागत असतो या ठिकाणी ए आर्टिकल. म्हणजे इथं लक्षात घ्या या वाक्यात आणि यामध्ये इथं सुरुवात जरी, इथं सुरुवात कशानं झालेली आहे तर ओवेलनं झालेली आहे. म्हणजे या युनियन या नामाची सुरुवात जरी ओवेलनं झाली तरी साऊंड मात्र कन्सोनंट साऊंड आहे, कारण इथं य मराठी यू म्हटल्यानंतर य पासून सुरुवात होती, मराठी व्यंजनापासून सुरुवात होती आणि मराठी व्यंजनापासून सुरुवात होत असेल तर मग कन्सोनंट साऊंड सोबत मग या ठिकाणी अ आर्टिकलचा वापर करायचा आहे. या पद्धतीनं काय करायचं आहे तुम्हाला हे लक्षात घ्यायचं आहे. आणि आणखी आयोगानं काही क्वेश्चन विचारलेले आहेत पहा याच्यावरती, त्या क्वेश्चनला सॉल्व्ह करायचा प्रयत्न करू आपण पाठीमागच्या या बेसिकवरतीच. एक राज्यसेवेला एक प्रश्न विचारला होता बा, तो क्वेश्चन आपण या ठिकाणी एक्सप्लेन करू. फॉर एक्झाम्पल इथं एक वाक्य दिलं होतं त्यांनी, apples are grown in many countries, हे एक वाक्य होतं. and apples are grown in many countries. आणि दुसरं वाक्य दिलं होतं त्यांनी apples, इथं परत घेतलं होतं या ठिकाणी, इथं apples on our tree, apples on our tree are not ripe yet, अशा पद्धतीचं वाक्य होतं. हे दोन वाक्य त्यांनी दिलेलं होतं आणि आर्टिकल्स, करेक्ट यूज ऑफ आर्टिकल्सचा काय करायचं होतं या ठिकाणी इथं वापरायचं होतं. मग आता या वाक्यामध्ये पहा तुम्ही, पहिल्याच्यामध्ये ॲपल्स आर ग्रोन इन मेनी कंट्रीज, हे जे पहिलं सेंटेन्स असणार आहे. दुसरं ॲपल्स ऑन अवर ट्री
आर नॉट राईप एट हे एक वाक्य होतं. आता आर्टिकल्सचा वापर जर करायचा असेल तर मग या ठिकाणी कशा पद्धतीने करता येईल. आता इथं लक्षात घ्यायचं आहे की खाली तुमच्याजवळ 4 ऑप्शन असतील, ए आर्टिकल, एन आर्टिकल, द आर्टिकल आणि नो आर्टिकल. मग सगळ्यात अगोदर जेव्हाही तुम्ही क्वेश्चन सॉल्व करसाल आर्टिकलचा तेव्हा सगळ्यात अगोदर काय विचार करायचा आहे, पर्टिक्युलरिटीचा सर्वात अगोदर विचार करा. म्हणजे पर्टिक्युलरिटी आहे का हे अगोदर चेक करायचं आहे, नंतर ए आणि एन आर्टिकलचा वापर करायचा. म्हणजे हा सिक्वेन्स असा असला पाहिजे तुम्ही चेक करताना. आता या ठिकाणी आपण पहिल्या वाक्यामध्ये ॲपल्स आर ग्रोन इन मेनी कंट्री. आता हे जे नाऊन जे वापरलं गेलं या ठिकाणी ॲपल्स हे जे नाऊन वापरलं गेलं तर ह्याच्यामध्ये पर्टिक्युलरिटी आहे का. ॲपल्स आर ग्रोन इन मेनी कंट्रीज म्हणजे पुष्कळच्या देशामध्ये ॲपल्स काय असतात तिथं पिकवले जात असतात, म्हणजे असा अर्थ उराला. मग यामध्ये पर्टिक्युलरली असं सांगितलेलं नाही स्वित्झर्लंडचेच का जम्मू काश्मीरचेच असं म्हटलेलं नाही आहे. म्हणजेच काय झालं की हे जे नाऊन वापरलं गेलं या वाक्यात याबद्दल पर्टिक्युलरिटी नाही. आणि पर्टिक्युलरिटी नसल्यामुळं या ठिकाणी आता कोणतं आर्टिकल वापरता येणार नाही, तर द आर्टिकलचा वापर याच्यासमोर आपण आता करू शकत नाही. इथं तुम्ही द आर्टिकलचा वापर करता येणार नाही. मग आता अ आणि एन आर्टिकलचा वापर करता येतो का याचा विचार करा. ॲपल्स म्हटलेला आहे आणि जेव्हा ॲपल्स म्हटलेला आहे या ठिकाणी म्हणजेच याचा अर्थ काय होतो लक्षात घ्या, प्लुरल घेतलेला आहे. आणि प्लुरल नाऊनच्या अगोदर इंडिफिनिट आर्टिकल्सचा वापर केला जात नाही, कारण इंडिफिनिट आर्टिकल्सचा वापर फक्त सिंग्युलर, काउंटेबल, कॉमन नाऊनच्या अगोदरच करतात. म्हणजेच या ठिकाणी हे नाऊन सिंग्युलर नसल्यामुळं इंडिफिनिट अ आणि एनचा विचारही इथं करता येणार नाही. म्हणजे आता अशा वेळेस उत्तर असलं पाहिजे नो आर्टिकल. इथं आता आर्टिकल वापरल्या जाणार नाही, कारण पर्टिक्युलरिटी नाही आणि ते प्लुरल असल्यामुळं इंडिफिनिट आर्टिकलचा पण वापर करता येणार नाही. म्हणजेच या ठिकाणी आर्टिकल वापरता येणार नाही. दुसरा एक्झाम्पल पाहिजे या ठिकाणी. आता इथं लक्षात घ्यायचं की ॲपल्स ऑन अवर ट्री. आता या वाक्यात पर्टिक्युलरिटी आहे, या वाक्यामध्ये पर्टिक्युलरिटी आहे. इथं लक्षात घ्यायचं ऑन अवर ट्री म्हटलेलं आहे. आता हे वाक्य कोणत्या ॲपलबद्दल बोलणं चाललं, तर आमच्या झाडावरतील ॲपलबद्दलच बोलणं चाललं असा अर्थ होऊ राहिला. म्हणजेच हे जे समोरची वाक्य ही जी फ्रेज आलेली ही काय सांगू राहिली याच्याबद्दल माहिती सांगू राहिली. ॲपल्स ऑन अवर ट्री ही जी फ्रेज आहे ही कोणाबद्दल माहिती सांगणार, पर्टिक्युलरली सांगू राहिली की कोणत्या ॲपलबद्दल बोलणं चाललं, तर आमच्या झाडावरील ॲपलबद्दलच बोलणं चाललं हे इथं समजू राहिलं. म्हणजे पर्टिक्युलरिटी आहे. आणि पर्टिक्युलरिटी जर असेल वाक्यामध्ये तर आता आर्टिकल कोणतं वापरायचं, इथं द आर्टिकलचा वापर होईल. मग आता द आर्टिकल जर इथं वापरता येत असेल तर अ आणि एन आर्टिकलचा विचार करायची तर आवश्यकताच नाही आहे. आता या ठिकाणी या पद्धतीनं तुम्हाला क्वेश्चन सॉल्व करायचे. म्हणजे क्वेश्चन जर सॉल्व करायचा असला तर सगळ्यात अगोदर आर्टिकलचा पर्टिक्युलरिटी आहे का नाही पहिले हे चेक करायचं आहे. आणि त्यानंतर मग चेक करायचं आहे तुम्हाला या ठिकाणी की आर्टिकल म्हणजे इथं अ आर्टिकल पाहिजे का एन आर्टिकल पाहिजे. मग त्यामध्ये सिंग्युलर आहे का, काउंटेबल आहे का, कॉमन नाऊन आहे का आणि कॉन्सोनंट साऊंड आहे का, ओवेल साऊंड आहे, यानुसार मग तुम्हाला चेक करून नंतर उत्तर लिहावं लागतील. म्हणजे आता अशा पद्धतीने लक्षात घ्यायचं आहे. आपण या ठिकाणी कॉमन नाऊनचं आजचं जे बेसिक होतं ते कॉमन नाऊनचं बेसिक आपण काय केलं या ठिकाणी क्लिअर केलेलं आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण मटेरियल नाऊन आणि प्रॉपर नाऊन, मटेरियल नाऊन हे जे काही समोरचे नाऊन असतील याचंही बेसिक आपण कंप्लीट करून घेऊया. धन्यवाद.